घरगुती गॅस असेल किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडर असेल याचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक छोटे मोठे उद्योजक जे आहेत उद्योग ठप्प झालेले आहेत आणि याचा मेस चालकांना देखील फटका बसलेला आहे। मात्र जळगाव शहरामध्ये भूषण कॉलनीमधल्या ओजस जी मेस आहे या मेसला गॅस सिलेंडरचा कुठलाही परिणाम झाला नाही। त्याचं कारण असं आहे की या मेस चालकाने जे आहे या ठिकाणी उष्टे आणि शेळ्या आणण्यापासून जे आहे बायोगॅस प्लांट कार्यान्वित केलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की हाच तो बायोगॅस प्रकल्प आहे की या ठिकाणी ते शेळ्या अन्न टाकतात आणि त्यानंतर हा प्रकल्प जो आहे या कार्यान्वित होऊन या ठिकाणाहून ते गॅस जो आहे हा तयार होत असतो आणि जवळपास 50 ते 100 मुलांचा स्वयंपाक रोज या गॅसच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होतो। त्यामुळे हा गॅसचा प्रकल्प कुठेतरी ह्या मेस चालकासाठी जो आहे संजीवनी ठरलेला आहे। आपण या ठिकाणचे जे मेस चालक आहेत अनिल भोये त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार कशा पद्धतीने नेमकी तुम्हाला ही संकल्पना सुचली आणि आज किती गॅस या ठिकाणी तयार होतो, किती विद्यार्थ्यांचा स्वयंपाक तयार होतो आहे? हॅलो, आता जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे जो LPG गॅसचा तुटवडा आहे तो भरून काढण्यासाठी माझ्या मनामध्ये काहीतरी एक संकल्पना आली की आपलं जे वेस्टेज उरतं आहे मुलांचं त्याच्यापासून आपण बायोगॅस निर्मिती म्हणजे मिथेन गॅस निर्मिती करू शकतो। याच्यासाठी मी इंटरनेटवर सर्च केलं, त्याचे मला काही व्हिडिओ मिळाले म्हणून मी तो 2006 साली तयार केलेला आहे। आज 20 वर्ष झाले तर माझा बायोगॅस जो मिथेन आहे तो व्यवस्थित चालू आहे आणि माझा 35 ते 40 जणांचा त्याच्यावरती रोज स्वयंपाक होतो आहे, 2 टायमाचा स्वयंपाक होतो आहे। तर माझे म्हणजे महिन्याचे कमीत कमी आज कमर्शियलची जर किंमत धरली तर 2000 रुपये एका सिलेंडरची किंमत आहे। साधारण 2 सिलेंडर जर लागले हिशोबाने तर 4000 रुपये महिन्याचे लागत होते। तर आज तर माझी त्या बायोगॅसमुळे ती बचत होते महिन्याची, ते मग त्याच्यावर माझा मेसचा स्वयंपाक होऊन जातो आहे। आज का आता ह्या परिस्थितीमध्ये बऱ्याचसे मेस बंद पडलेले आहे, काही येतात आहे माझ्याकडे मेस लावायला मुलं, पण आपली जी कॅपॅसिटी आहे ती 40-50 जणांचीच असल्यामुळे आपण जास्त हे करत नाही त्याच्यामध्ये की अबो ह्याच मुलांना आता या परिस्थितीमध्ये की त्यांना आपल्याला जेवण पुरवायचं या बायोगॅसवरतीच। आज त्यांच्या परीक्षेच्या काळामध्ये आपण त्यांना सगळं व्यवस्थित जेवण पुरवतो आहे आणि आपण काही पैसे वाढवलेले वगैरे काही नाही त्यांचे। नाही, पण एकीकडे आपण जर बघितलं तर बरेचसे मेस जे आहेत ते बंद झालेले आहे, मात्र तुम्हाला या बायोगॅस प्रकल्पाने आज वाचवलं आहे, जीवनदान दिलेलं आहे। आज आम्हाला ह्या बायोगॅसमुळेच वाचवलेलं आहे, त्याच्यामुळे आमचं जीवनदान मिळालेलंच आहे आणि एक आनंद आहे की मी स्वतः माझा बायोगॅस प्लॅन निर्मिती केलेली आहे, त्याच्यामुळे मला दुसऱ्यावर ते डिपेंडंट नाही राहावं लागत आहे सिलेंडरसाठी। किती खर्च लागला तुम्हाला प्रकल्प? त्या 2006 साली आम्हाला 25,000 रुपये खर्च लागला होता। तुम्हाला त्यावेळेसच का करावं असं वाटलं होतं? त्यावेळेस पण 2008 साली सिलेंडर तर मिळत नव्हते, म्हणून त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली होती की आपण बायोगॅस निर्मिती करावा। याच्यासाठी 10 बाय 10ची जागा लागते आणि फक्त स्टार्टिंगला 120 किलो शेण टाकावं लागतं त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आजपर्यंत कधी टाकलेलं नाही, मेंटेनन्स पण नाही, उलट त्याची जी स्लरी निघते ती पण आपण गार्डनसाठी उपयोगात आणू शकतो। पण एखाद्या दिवशी समजा उष्ट किंवा शेळ्यांना जर पडलं नाही तर काय? तरीही तयार होतो, जर काहीच नसलं तर आपण वेस्टेजचं म्हणजे चक्कीचा आटा किंवा भाजीपाला जो असतो तो क्रश करून त्याचा लगदा करून तो टाकू शकतो त्याच्यामध्ये। आणि रोजची आपण घरामध्ये चहा बनवतो ना, त्याचा जो चोथा असतो चहा पावडरचा तो त्याच्यावर सुद्धा तयार होतं ते। तुमच्या घरासाठी पण तुम्ही हाच वापरता? घरासाठी पण हाच वापरतो, आमचं 8 जणांचं कुटुंब पण त्याच्यातच होतं। घरगुती पण सिलेंडर लागत नाही तुम्हाला? घरगुती लागतं पण सायडिंगला ठेवतो ते थोडंसं। तर अशा पद्धतीने 2006 ज्यावेळेस गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला होता त्यानंतर यांना ही संकल्पना सुचली। इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेऊन त्यांनी हा प्रकल्प साकारला। आज बऱ्याच प्रमाणात जर बघितलं तर उष्ट आणि शेळ्यांना हे उरत असतं किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण फेकून देतो, मात्र ह्या टाकाऊ वस्तूपासून हा शाश्वत असा बायोगॅस प्रकल्प त्यांनी साकारला आणि याच प्रकल्पाने आज त्यांना या गॅस सिलेंडरच्या संकटाच्या काळामध्ये जीवनदान दिलेलं आहे आणि हा प्रकल्प या खानावळ चालकासाठी या ठिकाणी संजीवनी ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।